नमस्कार मित्रो, माझ्या कायदे भान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की जेव्हा तुम्ही बिल्डरशी करार करता जमिनीचा, तेव्हा एक तर डीएपीए करता, म्हणजेच विकसन करार। डीए म्हणजे डेव्हलपमेंट अग्रीमेंट, पीए म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी, म्हणजे विकसन करार आणि पॉवर ऑफ अटर्नी करता तेव्हा कॉमनली तुम्ही काय चुका करता ते आपण समजून घेऊया आणि या चुका कशा टाळायच्या हे पण आपण समजून घेऊया। बघा, तुमच्याकडे एखादी जमीन असेल, त्या जमिनीचं तुम्ही आज डेव्हलप करायचं असेल तर दोन प्रकारे करता। एक तर तुम्ही विकसन करार करता बिल्डर सोबत। आता विकसन करारमध्ये काय आहे की तुमचा रेशो ठरतो, 50-50 ठरतो किंवा 60-40 ठरतो। म्हणजे बिल्डरनी त्या जमिनीवर स्कीम बांधायची, फ्लॅट्स बांधायचे आणि 60% लाभ त्यांनी घ्यावा, 40% तुम्ही घ्यावा, असं काहीतरी ठरतं। यासाठी तुम्ही जो डॉक्युमेंट करता तो विकसन करार असतो, ज्याला आपण डेव्हलपमेंट अग्रीमेंट म्हणतो। एक तर तुम्ही या पद्धतीने करार करता किंवा दुसरं पीए म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी, तुम्ही कुलमुखत्यार पत्र देता बिल्डरला। आता पीए मध्ये काय असतं की बिल्डरनी सगळी कागदपत्राची पूर्तता करावी, पूर्तता करून झाल्यावर त्यांनी परमिशन आणावं, एनए करावं, सँक्शन करावं आणि त्यांनी प्रोजेक्ट करावा। आता हे पॉवर ऑफ अटर्नी देताना तुम्ही एक तर एक रक्कम देऊन करता किंवा त्याच्यात जर तुम्हाला वाटलं तर शेअर ठेवू शकता। अशा पद्धतीचं काहीतरी तुमचं व्यवहार ठरतं। पण एकतर व्यवहार डीएनी ठरतं किंवा पीएनी ठरतं किंवा डीएपीए दोन्हीही करून ठरतं, यातलं काहीतरी ठरतं। यातलं काही झालं तरी खूप मोठा जो घोळ होतो तो असा असतो की प्रोजेक्ट कंप्लीशन पिरियड, म्हणजे ज्या प्रोजेक्टसाठी तुम्ही आपली जमीन देतात त्याच्यासाठी कंप्लीशन पिरियड। जर डेव्हलपमेंट अग्रीमेंट असेल तर हा जो प्रोजेक्ट कंप्लीशन पिरियड आहे तो क्लॉज नीट वाचत नाही आणि मग घोळ होतो। म्हणजे काय होतं, समजा तुम्ही डेव्हलपमेंट अग्रीमेंट करून जमीन बिल्डरला दिली, बिल्डर तिथे बिल्डिंग बांधून प्रोजेक्ट करून विकणार आहे, त्याच्यासाठी प्रोजेक्ट कंप्लीशन पिरियड जो आहे तो 3 वर्षाचा ठरला आहे आणि ते तुमच्या डेव्हलपमेंट अग्रीमेंटमध्ये लिहिलं गेलं, तुम्ही पण वाचलात आणि वाचून सही केलात। पण हा डेव्हलपमेंट अग्रीमेंट 40-50 पानाचा असतो, सगळे तुम्ही पॅरेग्राफ वाचत नाही। त्याच्यात प्रोजेक्ट कंप्लीशन पिरियडचा समजा तुमचा 24 महिन्याचा असेल किंवा 36 महिन्याचा असेल, हा जो पिरियड आहे तो तुम्ही नमूद केलात की बिल्डरनी 36 महिन्यात किंवा 24 महिन्यात किंवा 42 महिन्यात प्रोजेक्ट कंप्लीट करावा असं लिहिलात आणि तुम्ही सही केलात। पण बिल्डरनी अजून एक क्लॉज घातलेला असतो कुठेतरी, तो क्लॉज म्हणजे 7/12वरील सगळी कागदांची पूर्तता झाल्यानंतर किंवा झालेल्या दिवसापासून हा प्रोजेक्टचा पिरियड काउंट केला जाईल, असा क्लॉज असतो। याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की साधारणपणे 7/12च्या 3 गोष्टीची पूर्तता असतात। एक तर 7/12चा नजराना पे करून 7/12 क्लिअर करणे, ते केल्यानंतर त्या बिल्डरला बाकी परवानग्या मिळतात। तर हा पहिला असतो नजरानाचा क्लॉज। किंवा दुसरा असतो एनए परमिशन मिळविणे, हा दुसरा असतो। तिसरा असतो इतर हक्कातील काही नोंदी असेल, हरकती असतील त्या कमी करून योग्य ती परवानगी मिळवणे, किंवा याच्या व्यतिरिक्त वारसांचे काही वाद असतील त्या अनुषंगाने अडकलं असेल तर ते मिटवून 7/12 क्लिअर करणे। म्हणजे आता हे ज्या 2-4 इश्यू सांगितल्यात, या क्लिअर केल्यानंतर म्हणजे तुम्ही नजराना भरल्यानंतर तुमचं ब्ल्यूप्रिंट सँक्शनसाठी जातं किंवा एनए परवानगी मिळवल्यानंतर जातं। म्हणजे बिल्डरने जो दुसरा क्लॉज घातला तो काय आहे की 7/12शी संबंधित कागदपत्राची पूर्तता झाल्यानंतर तो प्रोजेक्टचा पिरियड आहे ना, कंप्लीशन पिरियड, त्याचा काउंटिंग स्टार्ट होतो, असं त्याचा अर्थ निघतो। आणि हा पॅरा दुसरीकडे कुठेतरी घातलेला असतो, जो लँड ओनरच्या लक्षात येत नाही आणि तो सही करतो। मग या केसमध्ये बिल्डर काय करतो, त्याच्याकडे डीएपीए आला, सह्या झाल्यात, जमीन मालकाने वाचला क्लॉज वेगळा आहे पण त्याला काउंटर करणारा क्लॉज दुसरीकडे आहे। मग बिल्डर ही कागदपत्राची पूर्तता पुढे 10 वर्ष करत नाही, मुद्दाम अडकवून ठेवतो। जमिनीचा मालक रडत बसतो। आता जमिनी मालकाशी जो काही करार झाला, समजा पॉवर ऑफ अटर्नी घेतली, पॉवर ऑफ अटर्नीमध्ये समजा असं ठरलं की मी तुला 1 करोड रुपये देईन आणि मी प्रोजेक्ट करेन, पण त्याच्यात क्लॉज होता की प्रोजेक्टचा जो स्टार्टिंग पिरियड कधीपासून धरला जाईल, कागदपत्राची पूर्तता झाल्यानंतर प्रोजेक्टचा पिरियड स्टार्ट धरला जाईल। आणि कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी 10 वर्ष घेतले आणि 10 वर्षानंतर त्यांनी कागदपत्राची पूर्तता केली। रेकॉर्डला आलं की कागदपत्राची पूर्तता आज 10 वर्षानंतर झाली 7/12ची, म्हणजे आता 10 वर्षाच्या नंतर तो तुमचा प्रोजेक्ट पिरियड चालू होतो आणि मग पुढे 3 वर्षात त्यांनी कंप्लीट करून द्यावं असं त्याच्यावर बाइंडिंग येतं।
आता तुमचं नुकसान कुठे झालं? 1 करोडमध्ये तुमच्याशी व्यवहार ठरला 10 वर्षाआधी आणि तुम्हाला तेव्हा काहीतरी 20 लाख ऍडव्हान्स दिले, 80 लाख तसेच ठेवले, म्हणजे पूर्ण 1 करोड पण दिलेलं नाहीये. का? कारण त्या क्लॉज, हा जो सेकंड क्लॉज आहे तो काय म्हणतो, कागदपत्राची पूर्तता झाल्यानंतर. त्याच्यामुळे उरलेले 80 लाख तुम्हाला देणे त्याच्यावर बंधनकारक नव्हतं. 10 वर्ष रखडवलं, 10 वर्षानंतर कागदाची पूर्तता केली आणि आता तुम्हाला तो 80 लाख देतो आणि आपलं काम करून मोकळवून निघतो. मुळात 10 वर्षानंतर त्या 1 करोडच्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन 10 करोड झालं होतं आणि 10 करोड झालं तर तो व्यवहार आजच्या हिशेबाने झाला पाहिजे, तर तुम्हाला आज त्यांनी 10 करोड द्यायला पाहिजे होतं. पण त्या 10 वर्षाआधी केलेल्या DAPAच्या सेकंड क्लॉजमुळे तो ज्या दिवशी प्रोजेक्टचा पिरियड स्टार्ट करतोय त्या दिवशीचं मूल्य तुम्हाला देत नाही, किंमत देत नाही. ज्या दिवशीचं अग्रीमेंट झालं, अग्रीमेंटमध्ये जी किंमत होती ती देतो आणि 10 वर्षामध्ये काढतो. 10 वर्षामध्ये एक तर कमी किमतीत तुमची जमीन अडकवून ठेवली, 10 वर्ष परमिशन रखडवून ठेवले, 10 वर्षानंतर आज तो परमिशन घेतो आणि आज तो 10 पटीने जास्त स्वतः लाभ घेतो. तुम्हाला मात्र 10 वर्ष आधीच जे काही किंमत ठरली होती ती देतो. तुम्ही कोर्टात गेलं तरी तुमच्या विरोधात निकाल लागतो, कारण तुमच्या विरोधात जाणारा क्लॉज असतो तो सेकंड क्लॉज. त्याच्यामुळे मित्रो, DAPA करत असाल तर नेहमी सगळे क्लॉज व्यवस्थित वाचायचे. तुमचं प्रोजेक्ट कम्प्लिशनचा पिरियड जो आहे तो तुम्हाला दाखवण्यासाठीचा क्लॉज असतो, पण कागदपत्राची व 7/12ची पूर्ण पूर्तता करणे हा जो क्लॉज आहे तो नीट वाचा, त्याला सुद्धा टाइम बाउंड करा. बरीच लोक कागदपत्राच्या पूर्ततेच्या क्लॉजला टाइम बाउंड करत नाही. त्याला पण टाइम बाउंड करायचे की कागदपत्र 7/12 एनी ऑर्डर किंवा नजराना या अनुषंगाने जी काही शासकीय पूर्तता आहे ती 2 वर्षाच्या आत करावी असं टाइम बाउंड करा. जर बिल्डरनी 2 वर्षाच्या आत केली नाही तर सदर दस्त रद्द ठरण्यात येईल किंवा रद्द समजल्या जाईल अशी त्याच्यात अट घाला. म्हणजे तुम्हाला DAPA करताना जे तुम्ही प्रोजेक्ट कम्प्लिशनचं 24 महिने, 36 महिने, 42 महिने टाकता जो पिरियड तो टाकायचाच, पण सेकंड क्लॉज जो आहे तो कुठेतरी दुसरीकडे लिहिला असतो. कागदपत्राची पूर्तता त्याला सुद्धा 12 महिने, 24 महिने असं काहीतरी पिरियड देऊन टाइम बाउंड करा. जर हा सेकंड क्लॉज तुम्ही टाइम बाउंड केलात तर बिल्डर तुमची लूटमार करणार नाही, 10-10 वर्ष प्रोजेक्ट रखडवणार नाही आणि जर त्यांनी रखडवलं तर हा दस्त ऑटोमॅटिक रद्द ठरतो आणि तुमची प्रॉपर्टी तुम्हाला परत मिळते. तुम्ही त्याचा स्वतंत्र व्यवहार करू शकता. त्यामुळे आता जर तुम्ही इथून पुढे कोणी DAPA करणार असाल तर मी जे सांगितलं ते सगळं व्यवस्थित वाचा, तुमच्या करारामध्ये उतरवा आणि त्याप्रमाणे करार करून जी काही तुमची प्रॉपर्टी आहे त्याचा विना अडथळा लाभ घ्या. आता 2 सूचना. थेट फोन करायचा नाही, अजिबात करायचा नाही. खूप महत्त्वाचं काम असेल तर दिलेल्या नंबरवर तुमची केसची माहिती डिटेल्स लिहून पाठवा. त्याच्यात मेरिट असेल तर आम्ही तुम्हाला सल्ला देऊ. आणि दुसरं, वैयक्तिक सल्ला मोफत नाही, त्यासाठी फीज लागू आहे. बाय.